तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे। गोवा बनावटीच्या अवैध दारूची तस्करी रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन विभागाचे तपासणी नाके आहेत। नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या अनुषंगाने सध्या राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे तो अलर्ट मोडवरती पाहायला मिळतोय। गोवा बनावटीची अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी एक्साइज विभागाने विशेष प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध ठिकाणी तपासणी नाके या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। जवळपास 18 पथक जी आहेत ती या माध्यमातून सध्या मुंबई गोवा महामार्गावरती चेकिंग या ठिकाणी करत आहेत। यामध्ये 18 कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश आहे। गोव्याकडून येणारी जो दारूचा साठा आहे तो अवैधरित्या आणला जातो आणि तोच रोखण्यासाठी सध्या राज्य उत्पादन शुल्क शाखा या ठिकाणी प्रयत्नशील असलेली पाहायला मिळते। कशा पद्धतीने सध्या चेकिंग सुरू आहे। नवीन वर्षाच्या अनुषंगाने मुंबई गोवा हायवेवर गोव्याहून येणारी गोवा दारू ही प्रामुख्याने रोखली जाण्यासाठी या विभागातर्फे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये राजापूर तालुक्यात ह्या 2 दिवसात मोठी कारवाई पण करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।